नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2026 या वर्षाकरिता चालू घडामोडी प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. गणित क्षेत्रातील प्रतिष्ठित ब्रेक थ्रू पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणारे ऑप्शन सी फ्रँक मर्ले. फ्रँक मर्ले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय महिला कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणारे ऑप्शन ए काम्या कार्तिकेयन. काम्या कार्तिकेयन ह्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणाऱ्या सर्वात कमी वयाच्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. वर्ष 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा केंद्र उभारण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणारे ऑप्शन डी रशिया. रशिया या देशाने ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी झारखंड. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? तर झारखंड या संघाने जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. गुगलने जगातील पहिले क्रेडिट कार्ड कोणत्या देशात सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी भारत. गुगलने जगातील आपले पहिले क्रेडिट कार्ड कोणत्या देशात सुरू केले आहे? तर भारत या देशामध्ये सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6. 100 वर्षाच्या इतिहासात नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए मनाली क्षीरसागर. मनाली क्षीरसागर ह्या नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतीय अन्न महामंडळ FCIचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी रवींद्र कुमार अग्रवाल. रवींद्र कुमार अग्रवाल यांची भारतीय अन्न महामंडळ FCIचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले राष्ट्रीय स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता AI संशोधन संस्थान इंडिया AI रिसर्च ऑर्गनायझेशन कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी गिफ्ट सिटी गुजरात. गुजरात या राज्यामध्ये गिफ्ट सिटी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. डिसेंबर 2025 मध्ये निधन झालेले राम V सुतार हे कोणत्या प्रतिष्ठित स्मारकाचे शिल्पकार म्हणून सर्वाधिक ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकासाठी ते ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 10. DNA मॅपिंग करण्यासाठी स्पॉट जिनोमॅक्स कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए गुजरात. गुजरात या राज्याने DNA मॅपिंग करण्यासाठी स्पॉट्स जिनोमिक्स कार्यक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. एप्रिल 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त विशेष दलाचा सायक्लोन 4 सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी भारत आणि इजिप्त. भारत आणि इजिप्त या दोन देशांमध्ये हा सायक्लोन 4 हा सराव पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. नवजात बालकांसाठी मोफत अनुवांशिक चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी अनमोल योजना कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी दिल्ली. प्रश्न क्रमांक 13. ऊर्जा संसाधनामध्ये इंधन रेशनिंग लागू करणारा युरोपियन संघातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी स्लोव्हेनिया. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे स्लोव्हेनिया.
प्रश्न क्रमांक 14. मार्च 2024 मध्ये सूर्याच्या कोरोना बाह्य वातावरणाच्या अभ्यासासाठी आलेल्या प्रोबा-3 मोहिमेशी कोणत्या अंतराळ संस्थेचा संपर्क तुटला? तर या प्रश्नाचे उत्तर असणारे ऑप्शन ए युरोपियन अंतराळ संस्था. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिल्या AI संचालित कौशल्य जनगणना सक्षमचा शुभारंभ कुठे करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. महिलांशी संबंधित विषयावर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी शक्ती स्कॉलर्स यंग रिसर्च फेलोशिप कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी राष्ट्रीय महिला आयोग. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिला मेगावॉट स्तरीय जलविद्युत प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी पंजाबमधील नांगल हायडल कालवा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. डिसेंबर 2025 मध्ये ओमानच्या सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ओमान फर्स्ट क्लासने कोणाला गौरवण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. डिसेंबर 2025 मध्ये हरियाणा सरकारने कोणत्या शहराला राज्याचा 23वा जिल्हा घोषित करण्याची मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी हान्सी. प्रश्न क्रमांक 20. विजय दिवस 2025 निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील कोणत्या दीर्घाचे उद्घाटन केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी परमवीर दीर्घ. प्रश्न क्रमांक 21. डिसेंबर 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBI नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी उषा जानकी रमन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. पंजाब नॅशनल बँकेने आपली पहिली महिला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए हरमीतप्रीत कौर. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. ग्रामीण भागातील डिजिटलकरणाला चालना देण्यासाठी स्वथू 2.0 हे डिजिटल व्यासपीठ कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी कर्नाटक. कर्नाटक या राज्याने हे व्यासपीठ सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. रशियाला आफ्रिका खंडावर पहिले नौदल तळ स्थापन करण्यास कोणत्या देशाने परवानगी दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी सुदान. सुदान या देशानेही परवानगी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी साइन हे डिजिटल सुरक्षा कवच ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी भारतीय रेल्वे. इंडियन रेल्वेने साइन हे डिजिटल सुरक्षा कवच ॲप लॉन्च केलेले आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.